हाताची पकड कशी आली पाहिजे मला दाखवतो. प्रथमतः डाव्या पायाच्या काचेवर बसायचे, उजवा पाय पुढून, डावा हात पाठीमागे घ्यायचा आहे, उजवा हात समोर घ्यायचा. अशा पद्धतीने आपल्या हाताची पकड आली पाहिजे. हात सरळ समोर लक्ष द्यायचंय. यामध्ये आपण स्ट्रोक सुद्धा मारू शकतो इंटिग्रेटेड पॅकेजमध्ये. यामध्ये आपल्या पोटातील आतड्यांना व्यायाम होत असतो. आतडी सक्रिय होतात. मूत्राशयाचे रोग, पोटातील इतर आतड्यांचे रोग पूर्णपणे हळूहळू नाहीसे होण्याकरता या गोमुखांचा खूप फायदा आहे. हे गोमुखासन कोणा करू नये तर ज्यांचे पोटाचे ऑपरेशन झाले किंवा काही तुम्हाला व्याधी जास्त असतील किंवा गुडघे दुखले असतील तर त्यांनी सावकाश करायचे. अशा पद्धतीने आपण स्ट्रोक सुद्धा मारू शकतो. 10 ते 20 सेकंद किंवा आपण 10 ते 15 काउंट करेपर्यंत एका स्थितीत थांबू शकतो. यानंतर दुसऱ्या स्थितीत दुसऱ्या पायावर बसायचंय.